तू वेदाची काळजी करू नकोस हा. ती अनन्यासोबत खेळते. आणि तुला एक सांगू का मीरा, हे असं होतं माझं. आता इथे कोणीही नाहीये तरी मी तुझ्याशी नाटकी का वागतेय, नाही का? तर काय ठरवलंस तू? माझी अट मान्य आहे ना तुला? अजून तरी नाही. मला एक विचारायचं आहे. बोल ना. मी तुझी अट मान्य केली तरी तू वेदाला त्रास देणार नाही हे कशावरून? म्हणजे तू तयार आहेस? नाही, मला तुझ्यावर विश्वास नाहीये. मला खात्री हवी. पण मीरा, एक गोष्ट मान्य करावी लागेल. तू एक आदर्श मनुष्य आहेस. म्हणजे बघ ना, दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीसाठी तू स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा जीव द्यायला तयार झालीस. म्हणजे होशीलच. आता मी माणूस नसले तरी इतकी वर्ष माणसांसोबत राहून मला त्यांच्या भावनांबद्दल थोडंफार कळायला लागलं. पण तू अशी आहेस ना की तू त्या भावनांनाही लाजवशील, इतकी निस्वार्थी आहेस ग तू. पण खरं सांगू का, तुझी अवस्था ना आत्ता एखाद्या भिकाऱ्यासारखी. पदरात जे पडेल ते घ्यायचं, दुसरा पर्याय नाही तुझ्याकडे. तुला कल्पना आहे ना मीरा, तू माझं ऐकलं नाहीस तर मी वेदाला मारून टाकेन. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला काय करायचंय? मी या जगात नसेल, मला जाणून घ्यायचंय. मीरा, कोण म्हणाल तू या जगात नसशील? तू इथेच भटकत राहणार आहेस. तुझ्या बहिणीसोबत तुला मुक्ती मिळणार नाहीये.